नमस्कार, मी संगीता कारभार. माझे चॅनल संगीता लाईफस्टाईलमध्ये खूप खूप स्वागत करते. मी आज तुम्हाला ब्लाऊजचे माप कसे घ्यावे हे सांगणार आहे. ब्लाऊजचे माप तर व्यवस्थित घेता आले तरच आपल्याला ब्लाऊज व्यवस्थित कटिंग करता येतं. जसे घराचा पाया पक्का असेल तरच घर जास्त काळ टिकू शकते. तसेच ब्लाऊज कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊज व्यवस्थित शिवता येतं. चला तर मग वेळ वाया न घालवता ब्लाऊजचे माप कसे घ्यायचे ते सांगते. आपण ब्लाऊजची मापे घेऊयात. प्रथम पूर्ण उंची शोल्डरपासून तर कमरेपर्यंत मोजायची. तर टेप हा शोल्डरपाशी धरायचा आणि खाली कमरापर्यंत. तर आता किती आली ही 13 इंच. आपली पूर्ण उंची किती आहे मग 13 इंच. तर मग 13 इंच. नंतर बाही शोल्डरपासूनच मोजायची. हे शोल्डरपासून पर्यंत 9.25 इंच. मग बाई उंची किती आली 9.25 इंच. आता मागचा गळा किती आहे शोल्डरपासूनच. जर तुम्हाला लक्षात नाही आलं तर असं किंवा चॉकचं वळखण करून जरी घेतलं तरी चालतं. मागचा गळा किती आहे 9 इंच. तर मग हा मागचा गळा 9 इंच. आता पुढचा गळा पण शोल्डरपासूनच मोजायचा असतो. हे शोल्डरपासून 5.5 इंच. पुढचा गळा 5.5 इंच. आता कंबर हे कंबर, ही हुक पट्टी ते काज बटन पट्टी किती झाला 28.5 इंच. ते कंबर किती आहे आता 28.5 इंच. आता छातीचे माप ब्लाऊज उलटा करायचा. ही जे 1 नंबरची टीप असती तिथे टेप ठेवायचा. नंतर हुकपर्यंत किती भरले 10 इंच. हे 10 इंच. आता बाही फिटिंग राहिली होती आपली. आता ब्लाऊजची बाही फिटिंग पाहूया. जी पहिली टीप असते तिथपर्यंत म्हणजे ही झाली 5.5 इंच. बाही फिटिंग आहे 5.5 इंच. असे 7 मापे आपण पूर्ण घेतले ना. ह्या 7 मापावरच आपल्याला पूर्ण ब्लाऊज शिकायचा आहे. तुम्ही ही मापे व्यवस्थित घ्या जेणेकरून तुमचा ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसेल. जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.